नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. चला, उघडूया 10 फेब्रुवारी 2026चा द इकॉनॉमिक टाइम्स आणि बघूया आजच्या हेडलाईन्सच्या आत काय दडलंय. आजचा पेपर वाचताना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवतेय. मग ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असोत, आंतरराष्ट्रीय संबंधांमधली भारताची भूमिका असो किंवा अगदी क्रिकेटचं मैदान असो, प्रत्येक ठिकाणी एक नवा आत्मविश्वास आणि एक ठामपणा दिसतोय. आज आपण याच धाग्याला पकडून काही महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया त्या बातमीने जिथे देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच कडक पवित्रा घेतलाय. पहिल्या पानावरची हेडलाईन आहे, कोणताही अडथळा सहन करणार नाही. पश्चिम बंगालमधील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. हे फक्त एका सर्वेक्षणापुरतं मर्यादित प्रकरण वाटत नाहीये. नाही, अजिबात नाही. यात न्यायालयाचा सूर खूपच कडक आहे. अगदी बरोबर. हे प्रकरण दिसते तितकं साधं नाही. ही गोष्ट आहे दार्जिलिंग हिल्सच्या सीमांकनाशी संबंधित. अच्छा. भारतीय सर्वेक्षण विभाग तिथे एक महत्वाचं सर्वेक्षण करतंय आणि त्यात स्थानिक पातळीवर म्हणजे अडथळे आणले जात होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही कोणताही अडथळा सहन करणार नाही. थेट इशाराच दिलाय म्हणजे. हो. इतकंच नाही तर या कामासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असं बजावलंय आणि 28 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करायला सांगितलाय. म्हणजे याला टॉप प्रायोरिटी दिली आहे. अगदी. म्हणजे हे फक्त एक निर्देश नाहीये, तर एक प्रकारे थेट इशारा आहे. न्यायालयाचा हा जो ठामपणा आहे तो फक्त प्रशासकीय बाबतीतच नाहीये, नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पोखरणाऱ्या मुद्द्यांवरही दिसतोय. याच पानावर दुसरी बातमी आहे जी थेट बँकिंग व्यवस्थेच्या वर्मावर बोट ठेवतीये. बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतावर सर्वोच्च न्यायालयाचं बोट. हो, आणि ही टिप्पणी खूपच गंभीर आहे. न्यायालय म्हणतंय की मोठ्या कर्जाच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यात एक अपवित्र युती आहे. अपवित्र युती, अनहोली नेक्सस. हो, हे शब्दच खूप काही सांगून जातात. न्यायालयाचं निरीक्षण असं आहे की बँकेतल्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय हजारो कोटींची फसवणूक होणं शक्यच नाही. पण अपवित्र युती म्हणजे नेमकं काय? म्हणजे सामान्य माणसाला समजेल असं सांगता येईल का? नक्कीच. म्हणजे बघा, याचा अर्थ असा की समजा एखाद्या मोठ्या उद्योगपतीला नियमात न बसणारं कर्ज हवंय, तर बँकेचा मोठा अधिकारी नियमांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो, कागदपत्रांची नीट तपासणी करत नाही आणि कर्ज मंजूर करतो. या बदल्यात त्याला काहीतरी फायदा मिळतो. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची छुपी भागीदारीच झाली. बरोबर. ज्यामुळे बँकेचं आणि पर्यायाने देशाचं, आपल्या सगळ्यांचं नुकसान होतं. त्यामुळेच कोर्टाने आरबीआय आणि सीबीआयला एक ठोस यंत्रणा तयार करून जबाबदारी निश्चित करायला सांगितले. म्हणजे हे प्रकरण आता केवळ काही लोकांपुरतं मर्यादित नाहीये? नाही, तर संपूर्ण सिस्टमला दिलेला हा एक धक्का आहे. खरंय. म्हणजे एकीकडे देशात आर्थिक आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी न्यायालयीन पातळीवर असे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद एका वेगळ्याच प्रकारे दिसून येत आहे. हो. चला, आता जरा देशाच्या सीमा ओलांडून हिंदी महासागराकडे वळूया. एक मोठी बातमी आहे, सुरक्षा करारावर चर्चेसाठी अमेरिकेचा शिष्टमंडळ मॉरिशसला भेट देणार. दिएगो गार्सिया तळावर लक्ष. बरं. या बातमीत भारतासाठी काय दडलंय? ही बातमी म्हणजे हिंदी महासागरातील एका मोठ्या भूराजकीय बुद्धिबळाच्या डावासारखी आहे. दिएगो गार्सिया हा हिंदी महासागरातील एक अत्यंत महत्वाचा अमेरिकन लष्करी तळ आहे. हो, हे ऐकलंय. गेली अनेक दशकं तो ब्रिटनच्या ताब्यात होता. पण गंमत अशी आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकता निकाल दिलाय की हा द्वीपसमूह, ज्याला चागोस द्वीपसमूह म्हणतात, तो ब्रिटनचा नाही. मग कोणाचा आहे? तो मॉरिशसचा आहे. अरे वाह! म्हणजे आता अमेरिकेला आपल्या तळासाठी ब्रिटनशी नाही तर मॉरिशसशी बोलायला लागणार. पण मग अमेरिका थेट मॉरिशसशी करार का करत आहे? ब्रिटनला पूर्णपणे बाजूला का सारलं जातंय? हाच तर यातला महत्वाचा मुद्दा आहे. बघा, अमेरिका अत्यंत व्यवहारवादी देश आहे. त्यांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आता मालक मॉरिशस आहे. बरोबर. त्यामुळे जुन्या मित्राला म्हणजे ब्रिटनला बाजूला सारून ते थेट नव्या मालकाशी बोलणी करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जुनी साम्राज्यशाही आता संपली आहे आणि नव्या समीकरणांना महत्त्व आलंय. हो, आणि नव्या जागतिक समीकरणात प्रादेशिक शक्तींचं महत्त्व वाढलंय. आणि हिंदी महासागरातील सर्वात मोठी प्रादेशिक शक्ती कोण? भारत. अगदी. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीवर भारताचं बारीक लक्ष आहे, कारण या तळाचा वापर या प्रदेशात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठीही होतो.
याच आत्मविश्वासाचं प्रतिबिंब भारताच्या शेजारी देशांसोबतच्या धोरणातही दिसते. भारताने सेशल्ससाठी 175 दशलक्ष डॉलर्सच्या निधीची घोषणा केली आहे. हो. हा केवळ मदतीचा आकडा आहे की यामागे काही मोठी रणनीती आहे? ही निव्वळ मदत नाही, ही एक गुंतवणूक आहे. सुरक्षेतली आणि संबंधांमधली. हे भारताच्या सागर या धोरणाचाच एक भाग आहे. सागर, SAGAR. हो, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. या धोरणामागचा विचार असा आहे की भारताने हिंदी महासागरात केवळ स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता या क्षेत्रातील लहान मोठ्या सर्व देशांच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा. या निधीतून सेशल्सची सागरी सुरक्षा वाढेल, तिथे पायाभूत सुविधा उभ्या राहतील, ज्यामुळे तस्करी आणि चाचेगिरीसारख्या गोष्टींना आळा बसेल. म्हणजे एक प्रकारे भारत या प्रदेशात नेट सिक्युरिटी प्रोव्हायडरची भूमिका बजावतोय. अगदी बरोबर. एक विश्वासार्ह सुरक्षा पुरवणारा देश म्हणून. म्हणजे आपल्या शेजारी देशांमध्ये स्थिरता आणि सुरक्षा राखण्यात भारताचाही फायदा आहे आणि हा जो आत्मविश्वास आहे तो फक्त शेजारी देशांपुरता मर्यादित नाही. नाही. तर तो आता थेट अमेरिकेसारख्या महासत्तेसोबतच्या संबंधांमध्येही दिसू लागलाय. रशियन तेलाच्या बाबतीतली बातमी हेच दर्शवते. हो. रशियन तेलाच्या खरेदीवरून भारतावरील छोटा दंड अमेरिका परत करू शकते. ही तर मोठीच गोष्ट आहे. मोठीच गोष्ट आहे. म्हणजे अमेरिका स्वतःच लावलेल्या नियमांमधून भारतासाठी एक पळवाट शोधत आहे. अगदी. हे प्रकरण खूपच रंजक आहे माहितीये का? G7 देशांनी रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियन तेलावर $60 प्रति बॅरल अशी किंमत मर्यादा म्हणजे प्राइस कॅप लावली होती. हो. पण भारताने आपल्या ऊर्जेची गरज लक्षात घेऊन रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणं सुरूच ठेवलं. काही भारतीय कंपन्यांनी या मर्यादेपेक्षा जास्त दराने तेल खरेदी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्यावर दंड लागण्याची शक्यता होती. बरोबर. पण आता अमेरिकेला एक गोष्ट कळून चुकलीये. कोणती गोष्ट? ती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर ठेवायची असेल तर तेलाच्या किमती स्थिर ठेवणं गरजेचं आहे. भारत हा रशियाच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. जर भारताने तेल खरेदी थांबवली तर जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी होईल आणि किमती भडकतील. ज्याचा फटका सगळ्यांनाच बसेल. अगदी. अमेरिकेसह सगळ्याच देशांना बसेल. त्यामुळे स्वतःच्याच नियमांना थोडं वाकवून भारतावरचा संभाव्य दंड माफ करण्याचा किंवा परत करण्याचा विचार अमेरिका करत आहे. ही भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक वजनाची स्पष्ट पावती आहे. वा, म्हणजे ही सगळी आंतरराष्ट्रीय समीकरणं एका बाजूला, पण याला ताकद मिळते ती देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे. बरोबर. आणि त्याबद्दलही एक अतिशय सकारात्मक अंदाज वर्तवण्यात आलाय. भारताची निर्यात 2027 पर्यंत $1 ट्रिलियन वर पोहोचू शकते. हा आकडा खूप मोठा आहे. हो, आणि हा केवळ एक अंदाज नाही, तर त्यामागे ठोस कारणं आहेत. एका रिपोर्टनुसार वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात भारताची निर्यात आर्थिक वर्ष 2027 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठू शकते. अच्छा. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल्स आणि औद्योगिक मशिनरी यांसारख्या क्षेत्रांमुळे ही वाढ अपेक्षित आहे. आणि यात PLI योजनेचा मोठा वाटा आहे. PLI योजना आपण सारखी ऐकतो, पण ती नेमकी आहे काय? PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ही एक सरकारी योजना आहे जिथे सरकार भारतात जास्त उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन म्हणजे इन्सेंटिव्ह देते. सोप्या भाषेत? सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही भारतात जास्त माल बनवा, आम्ही तुम्हाला मदत करू. छान. त्यामुळेच आज मोबाईल फोनपासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टींचं उत्पादन देशात वाढताना दिसतंय आणि निर्यातीला चालना मिळतीये. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना सामान्य माणूसही गुंतवणुकीच्या बाबतीत हुशार होतोय असं दिसतंय. हो, नक्कीच. आजच्या पेपरमध्ये गोल्ड आणि सिल्वर ETF बद्दलची बातमी आणि जाहिरात दोन्ही आहेत. लोकांचा कल तिकडे का वाढतोय? हां, खूप मजेशीर बदल आहे. माझ्या लहानपणी घरात सोनं म्हणजे फक्त दागिने किंवा बिस्किट्स असायची. पण आता माझ्यासारखे तरुण गुंतवणुकीसाठी डिजिटल गोल्ड किंवा ETFचा विचार करतात. पिढीनुसार विचार किती बदलला आहे, नाही का? अगदी. बातमीनुसार विशेषतः लहान शहरांमधून सोन्या चांदीच्या ETFमध्ये गुंतवणूक वाढली आहे. याची काही कारणं आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष सोनं चांदी विकत घेऊन घरात ठेवण्याची जोखीम नसते, चोरीची भीती नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं, यात शुद्धतेची 100% हमी असते. आणि तिसरं, अगदी कमी पैशात म्हणजे अगदी एका युनिटमध्येही गुंतवणूक सुरू करता येते. आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीतही हेच मुद्दे दिसतायत. त्यात लिहिलंय की त्यांचे सिल्वर ETF हे प्रत्यक्ष चांदीद्वारे समर्थित आहेत.
99.9% शुद्ध आहेत आणि सेबीद्वारे नियमित आहेत. या प्रत्यक्ष चांदीद्वारे समर्थितचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही जेवढ्या किमतीचे ETF युनिट्स खरेदी करता तेवढ्याच किमतीची खरी चांदी त्या म्युच्युअल फंडाने सुरक्षित तिजोरीत ठेवलेली असते. अच्छा. म्हणजे तुमची गुंतवणूक ही केवळ कागदावरची नसते, तर तिला भौतिक मालमत्तेचा आधार असतो. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. म्हणजे गुंतवणुकीचे मार्ग सोपे होत आहेत आणि सरकार ही कर प्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नात आहे. 1 एप्रिलपासून नवीन आयकर नियम लागू होणार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हो, आयकर विभाग एक नवीन प्लेबुक आणतोय, ज्याचा उद्देश कर प्रणाली अधिक करदाता स्नेही म्हणजे टॅक्सपेअर फ्रेंडली बनवणे आहे. यात सगळ्यांसाठी एक समान ITR फॉर्म आणला जाईल, ज्यामुळे कोणता फॉर्म भरायचा हा गोंधळ संपेल. तसंच भांडवली नफ्याच्या गणनेसाठी सोपे नियम असतील. एक मिनिट, भांडवली नफा म्हणजे काय? कॅपिटल गेन्स? हो, कॅपिटल गेन्स. सोपं आहे. तुम्ही घर, जमीन किंवा शेअर्स यासारखी कोणतीही मालमत्ता विकता तेव्हा तुम्हाला जो नफा होतो त्याला भांडवली नफा म्हणतात. ठीक आहे. त्यावर कर कसा लावायचा याचे नियम सध्या थोडे किचकट आहेत. ते सोपे केले जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच कर भरणं अधिक सुलभ होईल. तर आपण पाहिलं की न्यायालये ठाम आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढतोय, अर्थव्यवस्था वेग घेतीये, पण बदलाचं हे वारं फक्त इथेच थांबलेलं नाहीये. नाही. ते भारताच्या सर्वात आवडत्या खेळात म्हणजे क्रिकेटमध्येही पोहोचलंय. शेवटची पण सगळ्यात धक्कादायक बातमी आहे. हो. BCCIच्या वार्षिक करारात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना सर्वोच्च A+ श्रेणीतून वगळण्यात आले. हो, ही बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. BCCIने यावर्षीच्या केंद्रीय करारांमध्ये कोणत्याही खेळाडूला सर्वोच्च A+ श्रेणीत ठेवलेलं नाही. कोणालाच नाही. कोणालाच नाही. कोहली आणि रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंना A श्रेणीत ठेवलंय. हा निर्णय केवळ पैशांचा नाही, तर हा BCCIचा एक पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले. हो, यातून ते स्पष्ट संकेत देत आहेत की यापुढे संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. यामागे काही मोठी रणनीती असू शकते का? नक्कीच. मला वाटतं BCCI आता भविष्याचा विचार करते. विशेषतः T20 सारख्या फॉर्मॅटमध्ये ते तरुणांना आणि नव्या दमाच्या खेळाडूंना प्राधान्य देणार आहेत. या निर्णयाकडे एका युगाच्या अंताची सुरुवात म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. BCCI हे दाखवून देत आहे की खेळाडू कितीही मोठा असला तरी खेळ आणि संघ हे नेहमीच मोठे राहतील. हा एक खूप मोठा आणि धाडसी संदेश आहे. अगदी. खरंच. तर आजच्या या बातम्यांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेपासून ते हिंदी महासागरातील भारताच्या वाढत्या प्रभावापर्यंत, $1 ट्रिलियन निर्यातीच्या महत्वाकांक्षेपासून ते क्रिकेटमधील स्टार कल्चरला दिलेल्या धक्क्यापर्यंत सगळीकडे एक नवा, अधिक आत्मविश्वासपूर्ण भारत दिसतोय. आणि या सगळ्या बातम्या पाहिल्यावर एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की भारत प्रत्येक आघाडीवर आपलं वजन कसं वापरत आहे. मग ते अमेरिकेसोबत असो किंवा शेजारी देशांसोबत. बरोबर. यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जसजशी ही ताकद वाढत जाईल तसं भारत आपले स्वतःचे हितसंबंध आणि एक जबाबदार जागतिक शक्ती म्हणून असलेली आपली कर्तव्य यातला समतोल कसा साधणार आहे, हा येत्या काळातील सर्वात मोठा प्रश्न असेल. अगदी बरोबर. आणि याच विचार करण्यासारख्या प्रश्नासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. आमचं विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.